आजपर्यंत आमचे फक्त इकोचे व्हिडिओज बघितलेत आणि इकोला आपण बेड केलेलं बघितलं. आपण आज इर्टिगा गाडी आहे, इर्टिगा गाडीचं बाहेरून लुक पण तुम्हाला दाखवतो, पण त्याच्या अगोदर बघा आतमध्ये आपण बेड सेटअप केलेला आहे. जो आपल्याला ज्यावेळेस गरज आहे त्यावेळेस बेड करायचा, ज्यावेळेस गरज नाही त्यावेळेस आपण ते गुंडाळून ठेवू शकतो. अशा प्रकारे ह्या मोठ्या साईजमध्ये बेड आहे. पाठीमागं ह्या सीटच्या खाली 6x9चे स्पीकर आहेत, त्याच्यामुळे आपण पूर्ण बेड केलं नाही, बाकी पूर्ण देखील बेड होतो. आता ह्याचं जे बेड आहे हे सीट अगदी सोप्या पद्धतीत होतं. सीट खोलावं लागतात असं नाही आहे, अगदी सोप्या पद्धतीत आहे. हे अशा एकदम फोल्डिंगमध्ये केलेलं आहे आपण, ज्याच्यामुळे खोलून आपण बाजूला करू शकतो, ज्यामुळे आपल्याला ज्यावेळेस गरज आहे त्यावेळेस आपण ह्याचे सीट देखील करू शकतो. हे रेग्युलर अशा प्रकारे सीट अरेंजमेंट असते. आणि ज्यावेळेस आपल्याला बाहेर जातो, प्रवासात झोपायची गरज पडते, त्या टायमाला बेडची गरज पडते, त्यावेळेस आपण अगदी अशा पद्धतीत बेड करू शकतो. प्लायवूड आहेत जे आपण मधोमध सपोर्टसाठी टाकतो, ज्यामुळे पाहायचं आहे ह्या मधल्या गॅपमध्ये सोयीस्करात ज्यावेळेस पॅसेंजरचे ट्रॅव्हल बॅग त्या देखील ठेवण्यासाठी आपल्याला स्पेस लागतो. अशा प्रकारचा जर बेड कोणाला करायचा असेल तर जगदंबा कुशनला नक्की व्हिजिट करा. खूप मोठ्या साईजमध्ये हा बेड तयार होतो. मी साईडनी अशा प्रकारे बनवतो, ज्यामुळे असा काही ओव्हरऑल साईजमध्ये बेड होतो, कुठल्याही प्रकारे कुठेही गॅप राहत नाही. पण गाडीच्या कलर मॅचिंगमध्ये काम करून देतोय, ज्याच्यामुळे कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही. असं काम करायचं असेल तर जगदंबा कुशनला नक्की व्हिजिट करा, तुम्हाला सेम काम करून दिलं जाईल. धन्यवाद.